संजय राऊतांनी आज आरोप केलेला आहे की एसटी मध्ये 200 कोटींचा घोटाळा आहे. 2000 कोटीचा 2000 कोटी. विश्व प्रवक्ते संजय राऊतने आज पुन्हा एकदा आपल्या आखलीचे तारे तोडलेले आहेत. एसटी मध्ये जवळपास 2000 कोटीचा घोटाळा झालाय असं त्याला स्वप्न पडलं होतं आणि त्याने ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळीकडे सांगण्याचा केविलवाणी प्रयत्न केला. 2000 कोटीचं टेंडर जे निघलंच नाही, जे प्रशासकीय मान्यतेतच अडकलं, ज्या गोष्टीचं टेंडर झालं नाही, ज्याची वर्क ऑर्डर झाली नाही, तर त्यात घोटाळा झाला असं एक वेगळं तत्वज्ञान त्या बिंडोक माणसाने तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. मुळामध्ये हे खिचडी चोर, हे कपन चोर, हे पत्रा चाळीतले आरोपी हे दुसऱ्यावर आरोप करतायत. मला वाटतं मी अनेक वेळा सांगितलं की संजय राऊत बोलले म्हणजे काहीतरी चुकीचंच बोलणार हे त्यांचं ठरलेलं आहे आणि असे आरोप करून स्वतःचा TRP वाढवणं, स्वतःचा प्रसिद्धी घेणं हे त्याच्या एक सवयीचा भाग झालेला आहे. म्हणून अशा या मनोरुग्णाला ठाण्याच्या हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही आहे. मी शिंदे साहेबाला सुद्धा सांगेल की तुमचं सुसज्ज जे हॉस्पिटल आहे त्यामध्ये या अशा मनोरुग्णाला समावेश करून घ्या, तिथं त्याला आराम करू द्या आणि असा कोणताही घोटाळा एसटीमध्ये झाला नाही हे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो. दुसरीकडे संजय राऊत असं म्हणतात की ज्या पद्धतीने उद्या बाळासाहेबांची जयंती आहे, काही आमदार तुमच्या संपर्कात असल्याचं सांगितलं, राजकीय भूकंप होईल असं बोललं जातं. तर दुसरीकडे पुढापुढीचं राजकारण होऊ नये असं देखील. परवा संजय राऊतने एक स्टेटमेंट केलं होतं की उदय सामंत हे 20 लोकांचा गट घेऊन काहीतरी नवीन उदय करणार आहेत. परंतु आज जर पाहिलं तर त्याच्याच तंबूमध्ये घबराट झालेली आहे. त्यांनी हे आज स्टेटमेंट केलं की ते दावोसमध्ये बसून सुद्धा आमचे लोक फोडायला लागलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की यांच्यामध्ये आता जे काही हालचाल चालू आहे त्यामुळे निश्चित एवढं आहे, त्यांच्यातले आमदार आमच्या संपर्कात आहेत, आमच्याकडे ते येण्याच्या मनस्थितीत आहेत. परंतु शिंदे साहेब त्यावर योग्य निर्णय घेणार आहेत. तेही आहेत, काँग्रेसचे आहेत, काही पदाधिकारी सुद्धा आहेत. काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश मी स्वतः 25 तारखेला शिंदे साहेबांच्या उपस्थितीत जालन्याला घेणार आहे. म्हणून हे सर्व लोक जे अस्वस्थ आहेत, जे पक्षात राहू इच्छित नाहीत, त्यांच्यावर कुठंतरी आता तेच त्यांच्यात फूट पडते असं दाखवायचा त्याचा प्रयत्न आहे. परंतु तरी त्यांच्याकडचे लोक त्यांच्याकडे थांबणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. संभाजीनगरमध्ये कुठेतरी वाद पाहायला मिळतात, कारण की संभाजीनगरचे बरेच जण आहेत ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करताना पाहायला मिळतात. दुसरीकडे असं दिसून येत आहे की अंबादास दानवे असतील किंवा चंद्रकांत खैरे यांच्यामुळे याला वैतागून येत आहे की काय नेमकं? उभाटा गटामध्ये तसं शिल्लक काही राहिलेलं नाही. काही लोकांना भाजपमध्ये जायचा मोह झाला तर ते काल गेलेत. काही लोक नगरसेवक माझ्याकडे जवळपास संभाजीनगर शहरातील 6 माजी महापौर आमच्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे. अनेक नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या 25 तारखेला शिंदे साहेबांच्या उपस्थितीत जालन्याला सुद्धा काही लोक प्रवेश करणार आहेत. म्हणून खैरेंचं आणि अंबादासचं यांचं पक्षाच्यावर नाता नियंत्रण राहिलेलं आहे आणि आपसामध्ये त्यांचा असलेला वाद हा सर्व जगजाहीर आहे. म्हणून हे आता उभाटा त्या ठिकाणी थोडी पण शिल्लक राहणार नाही असं चित्र एकंदरीत तिथं आहे. आणि तुमच्यामध्ये देखील कुठेतरी वाद असल्याचं समोर येतं, कारण की तुमची देखील तक्रार करणार अशा पद्धतीने बोललं जातं. त्यांना माझी तक्रार कुठं करायची करू द्या. स्वतः जेव्हा तोल सोडून जेव्हा बोलायला लागले त्या टायमाला त्यांना प्रत्युत्तर हे दिल्या जाईल हे मी ठामपणे सांगतो. त्यांना बोलायला कोणी अधिकार दिला नाही आणि जेव्हा ते एखाद्या माझ्यासारख्यावर बोलतात त्या टायमाला मी त्यांना उत्तर हे निश्चित देईल. त्यासाठी मी कोणतीही हयगय करणार नाही. दुसरीकडे पालकमंत्री पदावरून वाद पाहायला मिळतात. पालकमंत्री पदावरून शक्ती प्रदर्शन तुमच्याकडून होताना पाहायला मिळतात. महायुतीमध्ये अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन करू नका असं सांगितलं जातं. महायुतीमध्ये शक्ती प्रदर्शन वगैरे नाही. कार्यकर्त्यांनी दाखवलेली ती नाराजगी आहे. उद्या माननीय मुख्यमंत्री भारतात परत येत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी पालकमंत्री पदाचा थोडा बहुत वाद आहे ते उद्या संपुष्टात येईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून
योग्य तो निर्णय परवा दिवशी आपल्याला घेताना दिसेल. संगनमत नाहीये मनाचे, संगनमत नाहीये. इतकं मोठं बहुमताचं सरकार महाराष्ट्रात आहे, अशा प्रकारचा निर्णय घोषित करताना समन्वयाच्या नंतरच तो निर्णय घोषित केला असेल, मात्र तो निर्णय मागे घेण्याची नामुष्की सरकारवर का ओढवली? नामुष्की वगैरे नाही. एखादा निर्णय माणूस आहे, एखादा निर्णय इकडचा तिकडे होऊ शकतो, म्हणून त्यामुळे एकदम महायुतीमध्ये काहीतरी भांडण चाललेत किंवा त्या एकमेकाबद्दलचा राग संताप आहे अशातला काही भाग नाही. हे सर्व एक दोन ठिकाणच्या फक्त पालकमंत्र्यांचा जो तिढा होता तो मला वाटतं आता सुटून जाईल. बरं, आदित्य ठाकरे यालाच म्हणतायत की मुख्यमंत्र्यांवर कुठेतरी दबाव टाकला जातोय. वगैरे आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांची बाजू बाजू घेत घेत आहेत. आहेत. हे इतकं मोठं परिवर्तन का होतं? आदित्य ठाकरे असेल का सकाळचा भोंगा असेल, आता यांना कुठेही पर्याय नाही. काल सिल्वर ओकवर जाऊन यांनी चरण स्पर्श करून आलेले आहेत. आता ज्यांच्यावर इतकी कठोर टीका करायचे ते लोक आता सगळ्यांची तारीफ करतायत. हा त्यांच्यात झालेला बदल चांगला आहे. त्यांना जर महाविकास आघाडी सोडायची असेल, दुसरीकडे कुठं जाण्याची त्यांची काही मानसिकता दिसते आणि म्हणून आता अकिलो चलोच्या भूमिकेत राहायचं की आता महायुतीबरोबर जायचं या संभ्रमावर ते आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय त्यांच्यासाठी आमचे दरवाजे बंद झालेले आहेत. दुसरीकडे तुमचे मंत्री, तुमच्याच सरकारचे कृषी मंत्री जाहीरपणे योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचं जाहीर समर्थन करतायत. कुठल्या योजनेत 200% भ्रष्टाचार होतच असतो अशी जाहीर कबुली त्यांनी दिली. नाही, त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे मला माहीत नाही. परंतु त्यांच्या नेत्यांनी त्यांच्याकडून जर असा भ्रष्टाचार होत असेल तर त्याची माहिती घेतली पाहिजे आणि ती पब्लिकली केली पाहिजे.